काय झालं? अरे मी तर खोटं बोलतेय. माझ्या बोलण्याला काही अर्थ नाहीये. हो ना? मग एवढा घाम का फुटतोय तुम्हाला? अगं बाई, हप्पी काय होतं तुला? बरं वाटतं ना बाळा? एवढं 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 काही होत नाहीये. साधा घाम आलाय त्यांना. बस झाला स्वानंदी, बस झाला आता. हे बघ, बाकी कोणाचाही विश्वास नसेल ना, माझ्या मुलांवर, खास करून माझ्या हप्पीवर पूर्ण विश्वास आहे. चांगली गोष्ट आहे काकू. नाही, फक्त तो विश्वास आता तिने सार्थ ठरवावा एवढीच अपेक्षा आहे माझी. पण दुर्दैवाने तसं होत नाहीये ना. कोण आहेस तू? आहेस कोण तू अपेक्षा करणारी? हा? आणि हे बघ, काल आशिष ज्या पद्धतीने तिच्याशी इथे वागलाय ना, त्यानंतर मीच तिला सासरी पाठवणार नाही. आणि आता समर प्लीज, आता ही गोष्ट फायनल आहे. आता कोणी यामध्ये इंटरफिअर करायचं नाही. आता विषय बंद. अप्पी, चल बाळा, तू रूममध्ये चल. थांबा. अहो, विषय तर तुम्ही सुरू केलात आणि त्या विषयात आम्ही सगळ्यांनी आमचा वेळ, आमची शक्ती सगळं खर्च केलं. त्यामुळे आता तुम्हाला सुद्धा आम्ही जे बोलतो ते ऐकावं लागेल ना काकू. समर बघतोयस ना तू? हो, ते बघतायत, ऐकतायत आणि खरं तर आता अजून खूप काही बघतील ते. आणि आता ते जे काही बघणार आहेत ना, ते खरं असणार आहे. काय आहे ना, कधी कधी काही गोष्टी या मुद्दाम दाखवल्या जातात, पण त्या खऱ्या असतातच असं नाहीये. स्वानंदी, काय बोलताय तुम्ही? हे बघा, जे कळेल ना असं स्पष्ट बोला. काय कळलं नाही आम्हाला आणि काय खरं नाहीये सांग ना आम्हाला. एक मिनिट आजी. हॅलो, आत या, वाट बघते. मम्मा, मला ना बरं वाटत नाही. आपण थांबा थांबा थांबा, मी देऊ का आधार तुम्हाला? हो हो, थांबा ना, कोणीतरी येतंय, भेटून तरी जा. राजवाडे, तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर आता मी देण्यापेक्षा हे सगळं ज्यांनी भोगलंय त्यांच्याच तोंडून ऐका आता.